शेतकऱ्यांना शेतमजुरांना वन्यजीवापासून काय नुकसान होते? आज जर आपण बघितलं तर या कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण जे काही अभयारण्य क्षेत्र आहे, म्हणजे त्याकरता आपण जर दाजीपूरचं अभयारण्य क्षेत्र बघितलं, राधानगरीचं अभयारण्य क्षेत्र बघितलं, चांदोलीचं जर अभयारण्य क्षेत्र सांगलीमधलं जर बघितलं तर या अभयारण्य क्षेत्रामधले आज जवळजवळ नागरी वस्त्या संपूर्ण काढलेल्या आहेत. या सर्व जागेमध्ये आज हत्तींचा वावर आहे, अस्वलांचा वावर आहे, या ठिकाणी गव्यांचा वावर आहे, अनेक वन्यजीव आहेत. या जीवांच्यामुळं आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला शेती करत असताना ऊस असेल, सोयाबीन असेल, नाचणं असेल, या सर्व जे अन्नधान्य तयार होतं, या अन्नधान्यामध्ये बाजारभाव जो असतो, म्हणजे आज जर 3200 रुपये जर काय ऊसाचा भाव असेल तर त्यांची नुकसान भरपाई तुटपुंज आहे. टनाला 500 रुपये 600 रुपये म्हणजे 2500 रुपयाचा घाटा एका टनाला त्या शेतकऱ्यांचा होतो. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं वन्यजीवांच्यामुळं खूप मोठं नुकसान होतं. नंबर 2, दुसरी गोष्ट अशी की अनेक म्हणजे काम करणारे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांच्या गव्यांच्यामुळे आणि वन्य प्राण्यांच्यामुळे अनेक वेळा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूला नुकसान भरपाई किती मिळते? 5 लाख आणि 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळते. पण त्या कुटुंबावर होणाऱ्या हानी ही भरून येणारी नाही आहे. म्हणून आम्ही आजही म्हणतो की या वनभागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना, त्या लोकांना त्यांच्या जमिनी त्यांच्यावर नावावर व्हाव्यात. त्याचबरोबर त्यांचं जे नुकसान होतं ते बाजारभावाप्रमाणे त्यांना मिळावं. आणि त्याचबरोबर काही भाग असा आहे की जिथं हत्तीचा कायम वावर आहे, तिथं कायमचं नुकसान होते, अशी ती ग्रीन बेल्ट घोषित करावी. आणि त्या शेतकऱ्यांना ते जे शेती करतात त्याच्या उत्पन्नाच्या आधारित तेवढे पैसे त्यांना दरवर्षाला मिळावे, अशा आमच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्याकडे सरकार आणि वन खातं दुर्लक्ष करतं, महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करतं, केंद्र शासन दुर्लक्ष करतो आणि नको ते निर्बंध आमच्यावर टाकले जातात. या निर्बंधांच्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्यावर खूप मोठं संकट येणार आहे असं आमचं मत आहे.